तर ही थेट दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील यांनी गेल्या 9 दिवसांपासून सुरू केलेलं उपोषण आज ते स्थगित करणार असल्याचं कळतंय आणि उपोषण स्थगित करणार असल्यामुळे आता मोठी गर्दी अंतरवाली सराटीमध्ये याच उपोषणाच्या ठिकाणी जमलेली आपण पाहतोय। सगळे मराठे एकत्र आलेत हे चांगलं झालं असं वक्तव्य सुद्धा मनोज जरांगेंनी केलंय। मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडण्याची घोषणा केली। गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत असल्यामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावत चाललेली होती। यामध्येच त्यांना काहीसं इन्फेक्शन सुद्धा झालेलं होतं। कोर्टानं सुद्धा त्यांना उपचार घेण्यासाठी सांगितलेलं होतं। आणि याविषयी बोलूयात, रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। रवी, आपण बघतोय मोठी गर्दी जमलेली आहे। मनोज जरांगे आता पुन्हा एकदा उपोषण स्थगित करतायत। यामिनी खरं तर त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये त्यांनी खालवलेली होती। काल मध्यरात्री त्यांना डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केले। काही सहकारी आणि आंदोलकांनी त्यांना विनंती केली होती। अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोर्टाचे आदेश असल्याचं सांगितलेलं होतं। यापूर्वी देखील कोर्टाने त्यांना उपचार करण्यासाठी आवाहन केलेलं असल्याचं सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी आपण कोर्टाचा आदर करत उपोषण मागे घेणार असल्याचं जाहीर केलं। खरं तर गेल्या 8 दिवसापासून म्हणजे आजचा 9वा दिवस आहे, शासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल त्यांना दिसलेली नाहीये आणि अर्थात त्यांनी यावेळेस आपण कोणतीही राजकीय भाषा वापरणार नाहीये। आचारसंहिता लागू होईपर्यंत आपण काही राजकीय संभाषण या ठिकाणी करणार नाहीत। सरकार दखल घेत नसल्यामुळे अखेर आज त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि दुपारीच त्यांनी ते जाहीर केलेलं होतं आणि साधारण आता 5 वाजताच्या सुमारामध्ये ते आता हे उपोषण सोडतील। आंदोलनस्थळी आंदोलकांची मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे त्या गर्दीत जाऊन ते उपोषण सोडणार आहेत। नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या 6ही उपोषणामध्ये जे महंत होते ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। नारायणगडाचे महंत ते देखील त्यांचं उपोषण सोडतील। आता त्या ठिकाणी ते एकत्रित आलेले आहेत। विशेष म्हणजे यावेळेस ते व्यासपीठाहून खाली आहेत। जे सगळे आंदोलक आहेत त्यांच्या समोर ते बसून ते उपोषण सोडणार आहेत। काही निवडक सहकारी त्यांच्या सोबत आहेत आणि थोड्याच वेळात ते त्यांचं उपोषण या ठिकाणी सोडतील। 9वा दिवस आहे आणि कुठेतरी आपल्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचत नाहीत, हे एक तक्रार त्यांची होती। पुढील जे नियोजन आहे ते अर्थात त्यांचं आचार तरी कळणार नाहीये, कारण त्यानंतरच ते आपली राजकीय भाषा पुढे अशा प्रकारचं त्यांनी म्हणलेलं आहे। अर्थात पुन्हा एकदा त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील होता। त्यांनी त्यांच्यासाठीच ही शेवटची संधी आहे या अनुषंगाने आपण हे 9 दिवसाचं उपोषण केल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता थोड्याच वेळात मनोज जरांगे हे उपोषण आपलं स्थगित करतील आणि त्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट होणार आहेत। यापूर्वी देखील त्याच दवाखान्यामध्ये ते ऍडमिट झालेले होते। मागच्या 2 दिवसातला डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्यांचा बीपी लो झालेला होता, डिहायड्रेशनचा खूप मोठा त्रास होता, युरिन इन्फेक्शनचा देखील त्यांना त्रास होता। त्यामुळे गेल्या 2 दिवसामध्ये त्यांनी उपोषण मागे घ्यावं असा प्रकारचा महिलांचा खूप आक्रोश होत होता। सहकारी देखील त्यांना कळकळीची विनंती करताना गेल्या 2 दिवसात पाहायला मिळत होते। त्यामुळे आज मनोज जरांगे हे उपोषण मागे घेतील असे संकेत आज सकाळपासूनच होते। दुपारी 1च्या सुमारास त्यांनी तशा प्रकारे जाहीर देखील केलेलं आहे। खरं तर आंदोलकांना आंदोलनस्थळी खूप मोठे त्रास होतोय। पाऊस गेल्या 2 दिवसामध्ये आहे, त्याच्या तक्रारी देखील त्यांच्या कानावर जात होत्या। त्या अनुषंगाने त्यांनी आता हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रणनीती पुढची दिशा ही खरं तर आचारसंहितेच्या काळामध्येच स्पष्ट होऊ शकते असा एक कयास आहे। आता आंदोलनामध्ये आंदोलनस्थळी शेकडो हजारो आंदोलनकर्त्यांच्या मध्ये बसून मनोज जरांगे हे आपलं उपोषण सोडत आहेत। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज त्यांच्या बाजूला आहेत आणि ते त्यांच्या हस्ते ते उपोषण सोडतील। यामिनी अगदी रवी, आपण बघतोय मनोज जरांगे आता काही बोलण्याचा प्रयत्न करतायत तिथे जमलेल्या त्यांच्या समर्थकांसोबत। त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे, सगळा मराठा समाज त्यांची वाट बघतो आरक्षण देण्याची। दुसरं सांगतो, त्यांच्या हाताने त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो। जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही। तुम्हाला संधी माझा समाज मोठा करायचा। आणि तिसरा विषय की मराठा समाजाला
स्वतःच्या पोराला धोका देऊ नका. आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा. नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका. याच्यापेक्षा जास्त सांगत नाहीत. आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारानं रडून रडून लोक होते. आजही तसंच झालं. त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात, आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षांपोटी स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा, आरक्षण मिळू, एक जीवन राहा. धन्यवाद. तर ही थेट दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं 8 दिवसांपासून 9 दिवसांपासून सुरू असणारं उपोषण आता सोडलेलं आहे. कालपासून त्यांना विनंती केली जात होती त्यांची प्रकृती खालावल्यामुळे की त्यांनी उपचार घ्यावेत, उपोषण सोडावं. आणि त्या सगळ्या महिलांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या समर्थकांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. त्यांच्या सगळ्या महिला समर्थकांमध्ये जाऊन बसून त्यांनी आपल्या समाजाशी संवादही साधलाय. आणि त्यानंतर 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित केलेलं आहे. आंतरवाली सराटीमधली, जालन्यातल्या आंतरवाली सराटीमधली ही दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करत होते आणि हे उपोषण आता त्यांनी स्थगित केलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या समाज बांधवांच्या गाड्या लावलेल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.